लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दृढ श्रद्धा, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीची जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होते, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या ठाणे, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोके यांनी जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर माउंट लोहतचे यशस्वीरित्या सर केले आहे। या मोहिमेदरम्यान त्यांनी भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचे छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली आणि साई नामाचा जयघोष करत संपूर्ण देशाचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवले। ही मोहीम अत्यंत कठीण, धाडसपूर्ण आणि शारीरिक मानसिक ताकदीची कसोटी घेणारी होती। प्रचंड थंडी, कमी ऑक्सिजन आणि हिमालयातील अत्यंत कठोर हवामानातही डोके यांनी अढळ निष्ठा, जिद्द आणि श्रद्धेचे दर्शन घडवले। भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट शिर्डीला भेट दिली आणि श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। जगातील 4थे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से, उंची 8516 मीटर, या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर, अनंत कोटी ब्रह्मांड नायका, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मागील वर्षी जे आहे त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर जे आहे ते सर केलेलं होतं। या वर्षी त्यांनी जगातील माउंट लोत्से हे जगातील 4थ्या क्रमांकाचं उंचीवरचं शिखर जे आहे त्यांनी ते सर केलेलं आहे। या मोहिमेवर जाण्यापूर्वी जे आहे त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं होतं। आम्ही सर्वांनी मिळून जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या। त्यांनी हे शिखर जे आहे ते सर केलेलं आहे आणि माउंट लोत्से शिखरावर जे आहे ते बाबांच्या नामाचा जयघोष त्यांनी केलेला आहे। ही सर्व जे आहे आमच्या सर्व साईभक्तांसाठी, महाराष्ट्र पोलीस दलासाठी आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी जे आहे ते अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे। त्यांच्या या यशाबद्दल मी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। हे एवढं मोठं उंचीवरचं शिखर जे आहे सर करणे हे निश्चितचपणे मोठी कामगिरी आहे। त्यासाठी मोठे कष्ट करावं लागतात। हे सर्व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना बाबा देवो। यापूर्वी 7 समुद्रापार पलीकडे साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत, पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती। तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती। तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी 9 एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती। तसा माझा प्रवास 12 एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माउंट लोत्से करताचा। 19 तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले। एकदम व्यवस्थित तब्येत, म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं, सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता। पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये। समिट पुश करताना मला यावेळेस 2 वेळा, मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये समिट पुश घेतलं होतं, पण यावेळेस मला 2 वेळेस माउंट लोत्सेसाठी जाताना जावं लागलं। की जशी म्हणता येईल साईनाथांकडनं एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली। पहिल्या समिटला ज्या वेळेस गेले होते, अचानकपणे 50-55च्या वेगानं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची 10 बोटं आणि पायाची 10 बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे। माझी बोटं थंड पडलेली, संवेदना नष्ट झालेल्या होत्या, म्हणून मी अट्टहास करून खाली आले। पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे। आणि मग साईनाथांकडनंच आशीर्वाद, साईनाथांचा अंगारा जिभेवर म्हणता येईल तो ठेवला गेला। साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जय म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जयघोष चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडनंच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला। आणि 23 मे 2025 रोजी सकाळी 7:25 त्या टोकावर मी पोहोचले। ओम साईराम। सभी को मेरा नमस्कार।
महाराष्ट्र पुलिस दल से मैं बिलोंग करती हूँ। एज ए पुलिस इंस्पेक्टर थाना सिटी में मैं अपनी सेवा दे रही हूँ। पिछले साल मैंने माउंट एवरेस्ट जो चोटी है, विश्व की जो चोटी है सबसे ऊंची, उस चोटी पे मैंने फतेह हासिल की थी। पिछले साल ये कारनामा करने वाली मैं इस नगर ज़िले की सबसे पहली लड़की हूँ और महाराष्ट्र पुलिस दल से भी सबसे पहली हूँ। इस बार मैंने जो वर्ल्ड का 4th नंबर का माउंट लोत्से करके जो शिखर है, जिसकी हाइट 8516 मीटर है, उसको उस पे फतेह हासिल करने के लिए मैंने अपना सफ़र शुरू किया था। जाने से पहले मैं बाबा का आशीर्वाद लेने के लिए यहाँ पे आई थी। उस समय पे सर ने मुझे साईं बाबा का जो वस्त्र है वो मुझे एक जिम्मेदारी के तौर पे सौंपा गया था। तो 23 तारीख को मैंने अपना सफ़र कंप्लीट करके उस चोटी पर फतेह हासिल कर ली है और साईं बाबा का जो ये वस्त्र है उस हिमालय की चोटी पे मैंने फहराया है। और ऐसा करने वाली मैं मानती हूँ महाराष्ट्र से नहीं, भारत से नहीं, मैं विश्व से एकमेव इंसान हूँ जिसने साईं बाबा को हिमालय की चोटी पे पहुँचाया है। ओम साई राम। या मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या दर्शनाने केली होती। संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साईबाबांचे नाव हिमालयात पोहोचवण्याची विनंती केली होती। ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडता आल्याचा मला विशेष अभिमान असल्याचंही यावेळेस डोके यांनी मत व्यक्त केलंय। रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहिल्यानगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.